बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय आणि हुडकेश्वर भागामध्ये नरसाळा परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आपत्ती व्यवस्थापन पथक सुद्धा आता तैनात करण्यात आलेला आहे। पुराचा धोका लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज झालेला आहे। ही टीम सज्ज झालेली आहे। तर घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा काम सुरू आहे। नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। तर आपण पाहतोय नागपूरमध्ये आता परिस्थिती चिघळायला सुरुवात झालेली आहे आणि मुसळधार पावसाने इथं हळूहळू जोर वाढवायला सुरुवात केलेली आहे। तर अनेक रस्ते नागपुरातले जलमय झाले आहेत। मतलब रात को हम लोग को लगा बारिश बाढ़ नहीं आएंगी, भरेगा नहीं। पर सवेरे अपन उठ के देखे तो पूरा फुल था। कितना पानी था घर में? हाँ, घर के अंदर आया नहीं था, सिर्फ घर के बाहर ही था। घर में कितने लोग थे? घर में गिन के 4 जन थे। कितने लोगों को रेस्क्यू किया गया? 2 जन। बाकी के अभी 2 जन घर देखना पड़ेगा ना, इसके लिए आम्ही 3 ठिकाणून 8 जणांना रेस्क्यू केलेला आहे आणि एक प्राणी आहे, कुत्री आहे ती त्यांच्या घरची, ती नाकीला केलं आहे आणि दोघं जण तिथे आहे। त्यांना म्हटलं बी पण ती याला नकार दिलेला आहे त्यांनी। त्यांचे 2 मुलं सोबत आणलेले आहे। घरात काय स्थिती आहे? किती पाऊस भरला गेला? पाऊस त्यांच्या घरी पाऊस गेलेला नाही, त्यांच्या परिसरामध्ये पाऊस आहे। सर्व लोकांना आम्ही सुरक्षित बाहेर काढलेलं आहे। किती फूट पाणी अंदाजे 10 फूट पाणी आहे। आता पाण्याची पातळी कमी होत आहे। आता सध्या मी आहे नागपूरमधील हुडकेश्वर परिसरातील नरसाळा या एरियामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पूर परिस्थिती जी आहे इथे निर्माण झालेली आहे। महानगरपालिका असेल किंवा NDRFची टीम असेल त्यांच्याद्वारे जे आहे बोटीद्वारे घरातले प्रत्येक नागरिकांना जे आहे रेस्क्यू करून जे आहे बाहेर काढताना आपण पाहतो आहोत। मागील 3 दिवसापासून जो आहे हा पाऊस जो आहे तो येतो आहे आणि संपूर्ण नागपूरचा जो सखोल भाग आहे तिथे पूर परिस्थिती निर्माण होताना आपण पाहतो। मात्र नागपूरचा अंबाझरी तलाव जो आहे तो अजूनपर्यंत भरलेला नाही। त्यामुळे नागपूरच्या शहरी भागात जे आहे सध्या तरी कुठलाच पूर परिस्थिती निर्माण झालेला नाही। मात्र हा जो भाग आहे हा नागपूरच्या बाहेरचा थोडा साईडला जो भाग येतो त्यामुळे इथे सखोल भाग असल्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही निर्माण होताना आपण पाहतो आहोत। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।